संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या जनसंवाद सभा सुरू आहेत। प्रचंड प्रतिसादात संपन्न होणाऱ्या या सभा गेले महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहेत। तीच जनसंवाद सभा सांगली जिल्ह्यातील उद्या 21 तारखेला मिरज येथे कोळेकर मठाच्या मैदानावर सिव्हिल हॉस्पिटल समोर जे आहे तिथं संपन्न होते। या सभेला उपस्थितांना सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मार्गदर्शन करतील। त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजयजी राऊत, शिवसेना सचिव मिलिंदजी नार्वेकर, आमदार वैभवजी नाईक, शिवसेना उपनेते अरुणजी दुधवडकर आणि आमच्या सांगलीचे लोकसभा संघटक चंद्रहारजी पाटील विभूते, आमचे सगळे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित राहतील। मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमानं जनतेला आवाहन करतो की आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आपण या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहावं। दुपारी 3 वाजता आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुंबईवरून निघतील। ते 4 वाजता कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील आणि कोल्हापूर विमानतळावरून ते सांगलीच्या दिशेने येतील। महाराष्ट्राचे थोर नेते आदरणीय वसंतदादा पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन ते तिथं दर्शन घेतील आणि त्याच्यानंतर ते सांगलीकडे येऊन नंतर मिरजला सभास्थळी आगमन करतील। सायंकाळी बरोबर 5:30 वाजता सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची सभा सुरू होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।